नमस्कार, मराठी ॲक्वेरियम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अनिकेत. तर आजचा जो आपला विषय आहे, एक मिनिट, हा आजचा विषय नाही. मला तर असं वाटतं बहुतेक व्हिडिओपासून हाच विषय चाललेला आहे. असू दे, चालू द्या. मग या व्हिडिओमध्ये आपण तोच विषय घेऊया, विदाउट ऑक्सिजनच्या फिशचा. अरे, एक फिश आपली अजून राहिलेली आहे. बहुतेक लोकांना ती लोकप्रिय आहे, बहुतेक लोकांना ती फिश आवडते. ती फिश म्हणजे आय थिंक तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला समजलं असेल नाव वाचून की व्हिडिओ कशाबद्दल आहे. बरोबर, आजचा जो व्हिडिओ आहे तो बेटा फिशसाठी आहे. बहुतेक जण त्याला फायटर सुद्धा बोलतात. तर बेटा फिश बद्दल सांगायचं तर खूप काही आहे. अनेक व्हरायटीज आहेत त्यामध्ये. व्हिडिओ पण त्यासाठी खूप मोठा होईल, पण शॉर्टमध्ये थोडक्यात सांगतो. माझ्याकडे सुद्धा बेटा फिश आहे. मेल आणि फिमेल दोन्ही बेटा फिश आहेत माझ्याकडे. आपण एक एक करून सांगूया. बेटा फिशला, दोन्ही बेटा फिशना टँक किती लागतो, किती साईजचा टँक असणं गरजेचं आहे आणि त्याचे टँक कोणते आहेत हे आपण क्लिअर करून टाकूया या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिलं मेल बेटा फिश. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझ्याकडे जो मेल बेटा फिश आहे. रॉयल ब्ल्यू कलरचा बेटा फिश आहे माझ्याकडे, मेल हाफ मून बेटा. देन त्याला मी एक फीटच्या टँकमध्ये ठेवलेला आहे. टँक साईज बद्दल सांगितलं तर मी तर सजेस्ट करेन, बहुतेक जणांनी बघितले ते बेटा बाउलमध्ये ठेवतात, पण मी सजेस्ट करेन तुम्ही मिनिमम 1 फीटच्या टँकमध्ये तरी बेटा ठेवावा. मेल बेटा जर तुम्ही ठेवत असाल 1 फीटच्या टँकमध्ये तर वेल अँड गुड आहे. त्यामुळे तुम्ही अजून पण त्याला डेकोरेट करू शकता टँकला. देन त्या व्यतिरिक्त तुम्ही त्यामध्ये स्टोन्स वगैरे सुद्धा ॲड करू शकता. सो दुसरं अजून सांगायचं झालं, मेल बेटा फिशचे टँकमेट्स. बहुतेक सांगायचं झालं तर मेल बेटा जो असतो त्यासोबत अजून कोणती फिश राहत नाही. मेल बेटा खूप प्रमाणामध्ये ॲग्रेसिव्ह असतात, बट तरी सुद्धा त्यांचे टँकमेट्स सांगायचं झालं तर टेट्रा व्हरायटीज तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. फक्त विडोडेट्रा सोडून. विडोडेट्रा हे थोडे ॲग्रेसिव्ह असतात. सो देन टेट्रा व्हरायटीमध्ये निऑन टेट्रा, कार्डिनल टेट्रा असे टेट्रा व्हरायटीज तुम्ही ॲड करू शकता. गप्पी व्हरायटी सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. बट कोणतेही टँकमेट्स गप्पी व्हरायटी किंवा टेट्रा व्हरायटी बेटा मेल बेटासोबत ॲड करताना तुम्हाला आधी तुमच्या मेल बेटाचा ॲग्रेसिव्हनेस चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जे पण टँकमेट्स त्यामध्ये ॲड कराल ते त्या टँकमेटवरती अटॅक करण्याचा चान्सेस आहे मेल बेटा. आधी तुम्ही एकच फिश ॲड करून बघा. देन तो जर अटॅक करत असेल मेल बेटा तर तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकता. टँकमेट्स जर ॲड करत असाल मेल बेटामध्ये तर मी सजेस्ट करेन मिनिमम 1.5 फीटचा तरी टँक ठेवावा तुम्ही, किंवा 2 फीटचा तरी टँक ठेवावा मिनिमम. आणि देन त्यामध्ये हायडिंग प्लेस सुद्धा तुम्ही ॲड करावेत, जेणेकरून जर मेल बेटा जर ॲग्रेसिव्हनेसमध्ये आला, टँकमेट्सवरती अटॅक करण्याचे चान्सेस असले तर जे टँकमेट्स असतील टेट्रा व्हरायटी व गप्पी व्हरायटी ते हाईड होऊ शकतील इझिली, आणि काही काळाने तुमची टेरिटरी सुद्धा होऊन जाईल. मग दुसरी गोष्ट, सेकंड आपला पॉईंट आहे फिमेल बेटा. माझ्याकडे सुद्धा फिमेल बेटाच आहेत, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. माझ्याकडे टोटल 6 फिमेल बेटाज आहेत. 1.5 फीटच्या टँकमध्ये मी ठेवलेले आहे. तुम्ही सुद्धा मी प्रिफर करेन 1.5 फीटचा टँक तुम्ही स्टार्टिंग करू शकता फिमेल बेटासाठी. फिमेल बेटा हे ग्रुपमध्ये राहतात. मेल बेटा हा जो असतो त्यासोबत तुम्ही कोणताही बेटा मेल ॲड नाही करू शकत, तो एकटाच राहतो मोस्ट ऑफ द टाइम. जर अजून कोणता मेल बेटा त्यामध्ये ॲड केला तर त्याला मारण्याचे चान्सेस असतात. दोघांपैकी एक तरी कोणाला कोणी मारणारच. फिमेल बेटा सोबत तुम्ही अनेक अजून फिमेल बेटाज ॲड करू शकता, बट मी सजेस्ट करेन तुम्ही बहुतेक फिशेसना मी सजेस्ट करतो टँक्समध्ये जास्त फिशेस ॲड नको करायला टँकच्या साईज प्रमाणे. पण फिमेल बेटासाठी मी सांगेल तुम्हाला, तुम्ही जर 1.5 फीटच्या टँकमध्ये जर ॲड करत असाल, फिमेल बेटाला स्टार्टिंग टँक तुम्ही 1.5 फीटच ठेवा असं तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन. पण फिमेल बेटामध्ये तुम्ही जास्त करून तुम्ही 6 फिशेस तरी मिनिमम फिमेल बेटा ॲड करावा जर तुम्हाला फिमेल बेटा ग्रुपमध्ये ठेवायचे असतील तर. आणि त्यात सुद्धा हायडिंग प्लेस ठेवणं खूप गरजेचं आहे. कधी कधी फिमेल बेटा सुद्धा ॲग्रेसिव्हनेसमध्ये येतात, एकामेकावर अटॅक करण्याचे चान्सेस असतात. हायडिंग प्लेस ठेवल्याने ते सेफ राहतात. देन त्यासोबत सुद्धा तुम्ही सेम टँकमेट्स ठेवता जे मेल सोबत ठेवता, टेट्रा व्हरायटी किंवा गप्पी व्हरायटी, पण त्यांचा ॲग्रेसिव्हनेस चेक करून. मेल इतका ॲग्रेसिव्ह नसतात, फिमेल्स ओके असतात. मेल सोबत सुद्धा तुम्ही फिमेल बेटा ठेवू शकता, पण देन तुम्हाला बहुतेक जण ब्रीडिंगसाठी ठेवतात, पण देन त्याच्याआधी तुम्हाला मेलचं आणि फिमेलचं ॲग्रेसिव्हनेस चेक करणं खूप गरजेचं आहे. मेल बेटाच्या टँकमध्ये एक्झाम्पल 1.5 फीटच्या टँकमध्ये जर तुम्ही मेल बेटा तुमच्याकडे एक असेल, त्यात जर तुम्हाला फिमेल ॲड करायची असेल तर तुम्हाला आधी एक अर्धा फीटाच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्हाला फिमेल ठेवावी लागेल आतमध्ये. 1 आठवडा तरी तुम्हाला बघावं लागेल दोन्ही पण फिशेस फिमेल आणि मेल एकमेकावर अटॅक करतात की नाही. जर अटॅक नसतील करत तर 1 आठवड्यानंतर तुम्ही फिमेलला रिलीज करू शकता. सो देन असे टँकमेट्स आहेत मेल आणि फिमेल्सचे.
दुसरं एक मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही मेल फिमेल बेटा जो ठेवाल त्यामध्ये तुम्ही आल्मंड लीव म्हणजे बदामाचं पान जरूर ऍड करा. ते बेटासाठी खूप चांगलं असतं, बेटा फिशसाठी. त्यासाठी एक मेडिसिनचं काम करतं ते. त्यांनी करून बेटा फिश हा नेहमी ऍक्टिव्ह राहतो. आणि दुसरी गोष्ट, त्याला फंगस सुद्धा लागत नाहीत त्यांनी करून. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायची आहे महत्वाची, जेव्हा पण तुम्ही टँकमेट्स ऍड कराल बेटा फिश सोबत, टेट्रा व्हरायटी असो किंवा गप्पी व्हरायटी असो, गप्पी व्हरायटी ओके आहे, ते पण विदाउट ऑक्सिजन राहतात, पण टेट्रा व्हरायटीना ऑक्सिजन हे कंपल्सरी आहे. जर टेट्रा व्हरायटी तुम्ही बेटा फिश सोबत ऍड करत असाल, विडो टेट्रा ऍड नका करू, बट कार्डिनल टेट्रा, निऑन टेट्रा अशी कोणती टेट्रा व्हरायटी जर तुम्ही ऍड करत असाल तर त्याला ऑक्सिजन हे कंपल्सरी आहे टेट्रा व्हरायटीला. सो देन असंच जर तुम्हाला कोणत्या फिशेस बद्दल अजून पण माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी नक्कीच सांगेल. तोपर्यंत थँक्यू.